नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी गणपतीला गावी आलो आहे आणि मी बसने आलो गावी कारण माझी ट्रेनची तिकीट झाली कॅन्सल. त्यामुळे मी इतका उत्सुक होतो की म्हटलं नाही, गणपतीच्या एक दिवस अगोदर यायचंच. आणि माझ्या मामाकडे आलो आहे मी गणपतीला. तर आमच्याकडे आज माझ्यामध्ये 6 तारीख आहे आणि 7 तारखेला स्थापना आहे. तर 6 तारखेला आमच्याकडे गणपती आणतात एक दिवस अगोदर आणि मला कसंही करून 6 तारखेलाच यायचं होतं. तर आता आपल्याकडे एक टेम्पो आहे, आता आपण टेम्पोमध्ये जाणार आणि टेम्पोने गणपती घेऊन येणार. आणि आता इथे पावसाचं सुद्धा आगमन झालेलं आहे थोडंफार. तर अशा प्रकारे चला जाऊया गणपती आणायला. तर हे बघा, आता इथे गणपती ह्याला जास्त मस्ती अंगात, याने टेक खराब केला माझा. तर आता इथे गणपती आणण्याची तयारी सुरू झाली आहे. हा इथे तुम्ही टेम्पो पाहू शकता, यातून आम्ही आता गणपती आणणार आहोत. बबलू पण इकडे रेडी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पाठ स्थिर राहण्यासाठी या टेम्पोमध्ये वाळू टाकणार आहोत. आणि त्यासाठीचं काम जे आहे ते इकडे प्रदीप आंबरे करत आहेत, हे पहा. आणि बबलू काय रेडी आहे. गणपती बाप्पा मोरया. वाळूने इथेच घेतो एवढ्या याच्यावर. बरोबर आहे, वाळूने स्थिर राहतो ना पाठ. बबलू एक्साइटेड आहेस का? रस्त्यावर हलत नाही. काय काय रस्त्यावर गाडी हलते ना, त्याच्यामुळे पाठ हलत नाही वाढव असेल तर. आणि आता आपण कुठे जाणार आहोत? कोळंब्यात. तर आता आम्ही इथे टेम्पोमध्ये आलो आहोत. इथे आता वाळू जी आहे ती सेट केलेली आहे आणि माझ्यासोबत इथे बबलू आहे. आमचं दरवर्षीचं नेहमीच असतं, मी कधी येतो नाही येत गणपतीतून गावी, पण बबलू नेहमी असतो, तो नेहमी जातो गणपती आणायला. तुला होतं ना गाडीत बसायला. हे बघा, हे दोघे जण इकडे कसे मजेत बसले आहेत आणि मी बघा घाबरलाय. मी घाबरलोय आणि मी बघा असं इथे एका हाताने पकडून असं इथे उभं आहे. बबलू बघा किती निवांत मस्त बसलेलं आहे. तर आता इकडे आमच्या समोर अजून 2 जे ते टेम्पो उभे होते आणि त्यामुळे झालं असं तर जायला जागा नव्हती. आणि आता आम्ही टेम्पो साईडने काढतोय. तर बघूया आता. आणि माझ्या हाताला, नवीनच गाडी आहे तर माझ्या हाताला लागलाय गाडीचा ऑइल पेंट. आता तो जाईल की नाही काय सांगता येत नाही, बघूया आता काय करू शकतो. ते 2 टेम्पो होते बघा, हा एक होता आणि हा एक. तर आता गणपती आम्ही गाडीत बसून, आम्ही सुद्धा आता इथे गाडीत बसलो आहोत. आणि आता सर्वेश ना तो आता गाडी चालवणार आहे. आणि त्यानेच इथे मस्तपैकी, इथे गाड्या होत्या 2-3 टेम्पो वगैरे होते मध्ये रस्त्यात, त्यानेच मस्तपैकी चालून इथपर्यंत आणली आहे. मस्त झालं होतं खूप. कोकणात ना मोठ्या गाड्या वळवणं म्हणजे थोडं असं अवघड आहे, कारण इथे रस्ते खूप छोटे असतात. आता समोर जो माझा रस्ता आहे तो इतका बारीक आहे, तिथून जर पुढून अजून एक मोठी गाडी आली तर मला नाही वाटत की ही सुद्धा खाली जाऊ शकते आणि ती सुद्धा वर येऊ शकते. म्हणजे अडकायला होणार, फसायला होणार मध्ये रस्त्यामध्ये. अशाच याच्याबद्दल बोलत होतो की आता हा जर समोर टेम्पो, याला जर मागे जायला जागा नसती तर आम्ही इथून बाहेर पडून येऊ शकलो नसतो. आणि माहीत नाही आता कुठे हे करतात टेम्पो. आणि तुम्हाला सांगतो, बबलूकडे सुद्धा गणपती असतो आणि सर्वेश दादाकडे सुद्धा. बबलू, तुमची तयारी झाली का गणपतीची?
झाली झाली. हा, काय डेकोरेशन केलं सांग जरा. नाही डेकोरेशन राहिलंय. डेकोरेशन गणपतीची तयारी झाली पण डेकोरेशन राहिलंय. म्हणजे आता कसली तयारी झाली नक्की मग अरे बाकीची तयारी झाली. सर्वेश दादा तुझी तयारी झाली का? नाही, आज तयारी करणार रात्री. आज तयारी करणार तो रात्री. आता मेन टास्क आहे गणपती बाप्पाला घरामध्ये नेण्याचा. तिकडे पकडशील सर्व. आपले जाम पकडला. चल चल. बाबा दोन शूट करावं लागतं. एकदा उभं एकदा आडवं. शॉर्ट मध्ये पण टाकायचं ना. कोण नाही ठेवलं असतं. वरती बघा. हा तिकडे ठेवायचं पाठीमागं. बाबू असं नाही, आम्ही इकडे तर आता गाडीतून गणपती उतरवून आम्ही त्याची पूजा वगैरे करून आम्ही गणपती पडवीत ठेवलाय. पडवीत यासाठी ठेवलाय कारण अजूनपर्यंत आमचं डेकोरेशन झालं नाहीये आणि पडवीत तोपर्यंत कोणाचा हात लागू नये किंवा काही होऊ नये म्हणून आम्ही पडवीत एका कोपऱ्यात ठेवलेला आहे गणपती बाप्पाला. आता उद्या स्थापनेच्या वेळेला आम्ही त्याला ओटीवर नेऊन ठेवणार. टेम्पो नेताना आम्हाला फक्त एकच चिंता होती की गाडी पास होणार नाही कारण कोकणात रस्ते छोटे असतात. समजा आम्ही टेम्पो नेला आणि समोरून जर एसटी आली तर काय होणार हा विचार आमच्या मनात सुरू होता. पण होपफुली तसं काही झालं नाही आणि मध्येच रस्त्यात 2 टेम्पो लागले होते आम्हाला. म्हणजे गाडी न्यायला पुढे जागा नव्हती पण कसं बसं आम्ही नेली गाडी. तर तुम्हाला जर हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर्स व्हायला फक्त 80 सबस्क्रायबर्स बाकी आहेत. करून टाका.